मी बंद करू काय तुमच्या बापाच्या घरचे बंद करायला? अरे हा जनतेचा पैसा आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या जी लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल हा व्हिडिओ मित्रांनो प्रथम तुम्हाला स्पष्ट करतो मी. आणि ज्या महिन्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेले अर्ज आहेत त्याचे पैसे कधी येणार आहेत, लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस उपमुख्यमंत्री जे मुख्यमंत्री मुख्यमंत्री तर त्यांनी ज्या माहिती दिलेली, त्यांनी सांगितले की ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत जे आहे ते सरकारकडून अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते ही माहिती दिलेली आहे. तर तीच माहिती काय त्यांनी दिली नागपूरमध्ये बोलताना ती आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सखोल माहिती मिळणार आहे. चॅनलचं नाव आहे युवर मराठी आणि फुल इन्फॉर्मेशन फुल सक्सेस असं जे आहे ते आपल्या चॅनलचं स्लोगन आहे. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. तर चला आपल्या आणि मित्रांनो पुन्हा एक गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपले चॅनल आहे युवर मराठी, सबस्क्राईबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो सुरुवात करू या व्हिडिओला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारनं आणखीन काही स्पष्ट केलेलं नाही, तरी आपण पाहून घेऊया. महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ही माहिती सर्वांना आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना कोट्यवधी महिलांनी जे ते अर्ज भरले आहेत. तसंच अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेत. सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे, परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारकडून जे आहे ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की नागपूरमध्ये त्यांनी जे आयोजित केला होता बांधकाम कामगार मेळावा, त्याच्यामध्ये ते बोलत होते. वर्षाला 11,000 रुपये म्हणजेच महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही देणार, यामध्ये कुठलाही काही शक नाही. त्याची ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ, तसंच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पैसे देऊ अशी माहिती आज जे आहे ते त्यांनी जे आहे ते बोलताना दिली होती. आज म्हणजे मेळाव्यात बोलताना दिली होती. आणि सांगायचे मित्रांनो की योजना जी आहे ते बंद करणार नाही. काँग्रेस कोर्टात गेले, आम्ही कोर्टात सांगितले की या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेत गोळ्या हाणीत नाहीत, योजना हवेत आणलेल्या नाहीत, आधीच योजनांना स्थगिती दिलेली नाही. काँग्रेसने कितीही विरोध केला तरी या योजना बंद होणार नाहीत हा शब्द मी देतो, असं फडणवीसांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. काँग्रेसने या योजनेला कडाडून विरोध केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आहे ते संताप व्यक्त केला आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली त्यांची पोरं जे काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू, ते त्यांच्या बापाच्या घरचं आहे का? मला बाप काढायचा नव्हता, पण तुमच्या वडिलांच्या घरचं आहे असा प्रश्न आहे का, असा प्रश्न अजित पवार यांनी संतप्त होऊन विचारला होता. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे, लाडकी बहीण योजना जी आहे ती दीर्घकाळासाठी आहे. कोणतीही योजना एका रात्रीत जाहीर होत नाही, त्यामागे बरीच तयारी असते, अभ्यास करावा लागतो. या योजनेचा लाभ कुणाला द्यावा याचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे. केवळ दारिद्र्य रेषेखालील नागरिकासाठी योजना असावी, ती सर्वसमावेशक असावी, त्यासाठी किती निधी लागेल या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे. आम्हाला ही योजना दीर्घकाळ चालवायची आहे, त्यामुळे विचारपूर्वक पूर्वतयारी करून आम्ही निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या मुलाखतीत दिली होती. तर लाडक्या बहिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.